नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, एम.ए., एम.कॉम, एम.एस.सी. फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. भारतातील मानवाधिकार अंमलबजावणी यंत्रणेमध्ये पुढील यंत्रणा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. राष्ट्रीय मानवाधिकार अधिनियम 1993 ला आकार देण्यासाठी भारत सरकारने 1993 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली. या आयोगाचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे आणि याच्यानुसार जर आपण या आयोगाची भूमिका पाहिली तर केवळ तक्रार निवारण करणं किंवा हक्कांचं संरक्षण करणारी ती यंत्रणा नाही किंवा इतकेच तिचे अधिकार मर्यादित नाहीये, तर मानवी हक्कांबद्दल जाणीव आणि शिक्षणाचा प्रसार करणं तसेच त्याविषयीच्या सर्व नोंदी ठेवणं अशी महत्वाची कामे सुद्धा या आयोगातर्फे केली जातात. तर त्याचे कार्य आपण बघूया की अधिनियमांच्या कलम 12 नुसार मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्यास स्वतःहून किंवा पीडित किंवा त्यांच्या वतीने दाखल याचिकेच्या आधारावर चौकशी करण्यासाठी हा आयोग सक्षम आहे. सरकारी सेवकाच्या हातातून घडलेले मानवी हक्क असतील किंवा त्यात त्यांनी केलेली मदत असेल किंवा ते रोखण्यासाठी त्यांनी जर कारवाई केलेली नसेल तर या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी आयोग जे आहे ते करू शकतो. त्याच्यानंतर मध्यस्थी करण्याची भूमिका स्वीकारतं. न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयासमोरील मानवी हक्कांच्या बाबींमध्ये मध्यस्थी करणं, मानवाधिकारांच्या उल्लंघनासंबंधीच्या माहितीबाबत बाजू मांडण्यासाठी किंवा न्यायालयासमक्ष ते ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात त्या संबंधाने कामकाज सुरू आहे तर तिथे ते पूर्व परवानगीने कामकाजामध्ये सामील होऊ शकतात. तर इथे उदाहरणार्थ त्यांनी अरुणाचल प्रदेशातील सुमारे जवळजवळ 65,000 चकमा आदिवासी निर्वासितांच्या बाबतीत त्यांच्या नागरिकत्व अधिकारांच्या बाबतीत एका बिगर शासकीय संघटनेच्या समितीच्या तक्रारीवरून राज्यघटनेच्या कलम 21 नुसार आदिवासींच्या सदर अधिकारांची अंमलबजावणी होण्यासाठी आयोगाने राज्यघटनेच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. याशिवाय राज्य सरकारच्या परवानगीने तुरुंग व सुधारगृहांना भेटी देऊन तेथील परिस्थितींचा अवलोकन करणं, त्याबाबत सूचना करणं. यानंतर अवलोकन करण्याचं काम देखील या आयोगाच्या माध्यमातून परिणामकारक स्वरूपामध्ये केलं जातं आणि त्या माध्यमातून अंमलबजावणीसाठीचे उपाय देखील सुचवले जातात. दहशतवादाशी संबंधित कोणत्याही कायदा असेल, अधिनियम असेल किंवा त्या घटकाचं आयोग जे आहे ते पुनर्निरीक्षण करू शकतात. असे कायदे व नियम बदलण्यासाठी भारत सरकारला शिफारस करू शकतात. बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर किंवा स्वतःहून आयोगाने वंचित गटांच्या विविध विभागांमध्ये अनेक अभ्यास जे आहेत ते हाती घेतलेले आहेत. मानवाधिकार संबंधीच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर दस्तऐवजांची तपासणी करून भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 क नुसार मानवाधिकारांच्या प्रसारासाठी संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना व सूचना भारत सरकारला करणं हे देखील आयोगाचं कर्तव्य आहे. यानंतर मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन करणाऱ्या ज्या काही कारवाया असतात किंवा इतर घटना असतात त्यांचं देखील अवलोकन करून त्यावर उपाय सुचवणं, मानवी हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार व इतर जाहीरनामे जे आहेत त्यांना तपासून त्या संदर्भात अंमलबजावणी, जसं आता आपण पाहिलंच की कायदेशीर दस्तऐवजांची तपासणी करून आपण एक बांधील आहोत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, तर आयोग त्या संदर्भामध्ये सुद्धा सूचना करत असतं. मानवी हक्कांवर संशोधन हाती घेऊन त्याला पाठिंबा देणं, समाजातील सर्व स्तरांमध्ये मानवी हक्कांविषयी जागृती करणं, मानवाधिकारांना चालना मिळावी यासाठी परिषदा, परिसंवाद, कार्यशाळा भरवणं हे देखील आयोगाचं कर्तव्य आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून नियमितपणे अर्ज मागवण्यात येतात व बिगर शासकीय संघटनांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये
कार्यशाळा, परिसंवाद व परिषदांचं आयोजन करण्यात येतं. साहित्य प्रसिद्ध केलं जातं, ज्याच्या माध्यमातून मानवाधिकाराचा प्रसार जो आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. अशा पद्धतीने अधिनियमांच्या कलम 13 नुसार आयोगाला दिवाणी न्यायालयाचे व मानवाधिकाराशी संबंधित बाबींवर निर्णय घेण्यासाठी चौकशी, नोटीस जारी करणे व कायद्याचे परीक्षण करण्याचे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि आयोगाने गेल्या 2 दशकांमध्ये अनेक लोकांच्या मानवाधिकारांच्या प्रवर्तनावर महत्वाचा ठसा जो आहे तो उमटलेला दिसून येतो. त्यांची भूमिका इथे फार महत्वाची आहे. भारतामध्ये केंद्रीय अधिनियमाच्या कलम 21 ते 29 नुसार राज्यांना बहाल करण्यात आलेल्या मानवाधिकार आयोग नेमण्याच्या अधिकारांचा अवलंब करून महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना सन 2001 मध्ये करण्यात आली. या आयोगाचं मुख्यालय मुंबई येथे आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर राज्य मानवाधिकार आयोग महाराष्ट्रातील लोकांच्या मानवाधिकाराची अंमलबजावणी करतो. त्याचे कार्यक्षेत्र जे आहे ते महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित आहे. मार्च 2001 मधील महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना झाल्यावर कोठडीतले मृत्यू, तुरुंग, बालसुधारगृह इत्यादी ठिकाणी मानवी हक्कभंगांचे प्रकार घडल्यास त्याचा अहवाल राज्य आयोगाकडे पाठवला गेला पाहिजे असा आदेश राज्य शासनाने दिला. त्यानुसार संबंधित अधिकारी असा गुन्हा घडल्यास त्याची माहिती तार, फॅक्स किंवा तार विरहित संदेशाद्वारे राज्य मानवी हक्क आयोगाकडे पाठवतात. शिवाय सोबत मृत्यूचे कारण, पंचनामा आणि त्यांचं जे पोस्टमॉर्टम आहे त्याच्या अहवालाची एक प्रत देखील त्यांना तिथे जोडावी लागते. याशिवाय सन 2010 मध्ये त्यांनी घेतलेल्या एका मानवाधिकारांच्या संदर्भातील कार्यशाळेत त्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी विविध विमानके विकसित होऊन पुणे विद्यापीठाने माननीय राज्यपाल व महाराष्ट्र शासनाच्या आशीर्वादाने मानवाधिकार शिक्षण कार्यक्रमाची रुजवात जी आहे ती केलेली आहे. राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोग विद्यार्थ्यांना मानवाधिकारांचं महत्त्व समजण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी 4 आठवड्यांची आंतरवासिता वृत्ती सुद्धा देतं. म्हणजे या माध्यमातून मानवाधिकार शिक्षणाच्या कार्यक्रमाला सुद्धा चालना देण्याचं काम आयोगाच्या माध्यमातून केलं जात असल्याचं आपल्याला दिसून येईल. भारतातील मानवाधिकार अंमलबजावणीची पुढची यंत्रणा आहे महिला, बालके, अल्पसंख्याक व अनुसूचित जाती व जमातीसाठी असलेले आयोग. तर विविध संस्था व राष्ट्रांशी झालेल्या चर्चांवर व सल्लामसलतीवर आधारून संयुक्त राष्ट्रांनी सर्वसामान्य माणसांच्या मानवाधिकाराशिवाय जगात जे वंचित घटक आहेत त्यांच्याही अधिकारांचं संवर्धन व्हावं यासाठी अनेक ठराव आणि करार पारित केले आहेत. अशा वंचित घटकांना समाजातील विकसित व पुढारलेल्या वर्गांच्या बरोबरीने आणण्यासाठी त्या वर्गाला सवलती देणारे कायदे राष्ट्राने पारित करावे असं आवाहन केलं गेलं. अशी धोरणात्मक उपाययोजना किंवा कायदे पारित करताना राष्ट्रांनी सदर अधिकार उपभोगण्यापासून त्यांना वंचित करणाऱ्या ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पैलू आहेत तर त्यांचाही विचार करावा आणि कोणत्याही विचलनाशिवाय त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हमी दिलेले मानवाधिकार मुक्तपणे उपभोगता येतील यासाठी योग्य ती यंत्रणा उभारावी याची तिथे त्यांनी पुनरुक्ती केलेली आहे. तसेच अशा लोकांना त्यांनी स्वावलंबी होण्यासाठी व समत्वाने राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रांनी त्यांना आवश्यक त्या सवलती सुद्धा दिल्या पाहिजेत. भारतामध्ये आपण बघू शकतो की लिंग, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व जातीय आधारावर अनेक बाबतीमध्ये मागास असणारे लोक आहेत. महिला, बालके, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती व जमाती आहेत. तर यांनाच आपण वंचित लोकांचं गट असं म्हणतो. त्यांच्या अधिकारांचं संवर्धन व्हावं म्हणून घटना परिषदेने राज्यघटनेच्या माध्यमातून विविध तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदींच्या माध्यमातून त्यांना अनेक सवलती दिल्या गेल्या आहेत ज्याच्या आधारे ते आपल्या समाजातले जे पुढारलेला वर्ग आहे त्यांच्या बरोबरीने येऊ शकतील. आणि यासाठी भारत सरकार
अनेक धोरणे अंगीकारतो, विशेष कायदे करून त्यांनी या वंचित वर्गासाठी सवलती ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण देशामध्ये आजही गरिबी आहे, निरक्षरता आहे, अन्य अनेक अशा सामाजिक आर्थिक पैलू आहे की ज्यांच्यामुळे आजही समाजात विषमतेचं, भेदभावाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि या वंचित गटांना मुक्तपणे आपले अधिकार उपभोगता येऊ नये म्हणून त्यांना लक्ष्य केलं जातं. मग सदर या लोकांना राजकीय व्यवस्थेतील पुढारलेल्या गटांच्या बरोबरीने एकीकृत करण्यासाठी, त्यांना एक न्याय मिळवून देऊन त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, तसेच आपण जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायदेशीर दायित्वाचं निर्वाहन करण्याचं एक वचन दिलेलं आहे त्यासाठी व मानवाधिकारांच्या एक सामाजिक न्यायाची तत्वे साध्य करण्यासाठी भारत सरकारने या सर्वांसाठी स्वतंत्र आयोग जे आहेत ते स्थापन केलेले आहेत. आणि तेच आयोग आता आपण समजून घेणार आहोत. त्यातला पहिला आयोग आपण बघत आहोत, राष्ट्रीय महिला आयोग. स्वतः नेमलेल्या अनेक आयोगांच्या अहवालाचा व संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या शिफारशीचा विचार करून भारत सरकारने राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 मधील तरतुदीनुसार 1992 मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोग स्थापन केला. सदर अधिनियमातील तरतुदीनुसार आयोगाला महिलांशी संबंधित सर्व बाबींवर तपास करून राज्यघटनेतील व अन्य अधिनियमांमधील तरतुदीनुसार परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशीसह अहवाल सादर करण्याचे आयोगाला अधिकार आहेत. महिलांच्या अधिकारांशी संबंधित कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झालेलं असेल तर स्वतःहून किंवा पक्षकाराच्या नोटिसीद्वारे तक्रार स्वीकारण्याचा आयोगाला अधिकार आहे. महिलांच्या अधिकारांचं संवर्धन होण्यासाठी त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या ज्या भेदभावाच्या चालीरीती आहेत त्यांचं उच्चाटन होण्यासाठी आयोग त्या दृष्टिकोनातून काम करत असते. मग या आयोगाचे अधिकार व कार्य काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. घटना व कायद्याने महिलांना पुरवलेल्या सर्व संरक्षणांचे परीक्षण व अभ्यास करणे, महिलांच्या मानवी हक्कांविषयीचे अहवाल केंद्र सरकारला पाठवणे, त्यात आवश्यक त्या सूचना व शिफारसी करणे, महिलांविषयक कायदे व घटनेतील तरतुदींच्या उल्लंघनाविषयी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणे, आयोगासमोरच्या तक्रारींची प्रथमदर्शी गंभीर दखल घेणे, स्त्रियांचे हक्कभंग, स्त्रियांच्या संरक्षणासाठी तसेच समानता व विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होणे, स्त्रियांचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांना सुस्थितीत जगता यावे यासाठी केलेल्या धोरणांचे, नियमांचे पालन करणे इत्यादींची दखल घेणे, स्त्रियांचं शोषण व त्यांच्यावरील अत्याचारामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितींचा, समस्यांचा अभ्यास करणं आणि पुन्हा अशी स्थिती निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणं, शैक्षणिक संशोधन व प्रचाराचे कार्यक्रम राबवून महिलांचे सर्व क्षेत्रातील प्रतिनिधित्व वाढवणं, त्यांच्या प्रगतीच्या आड येणारे जे घटक आहेत ते शोधून घेणं आणि त्या माध्यमातून त्या ज्या समस्या आहेत त्या सोडवून त्यांची कार्यक्षमता वाढवणं, स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीचा आराखडा तयार करण्यात सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन करणं, स्त्रियांच्या प्रगतीचं मूल्यांकन करणं, तुरुंग, सुधारगृहे, महिला संस्था किंवा पोलीस कोठडी जेथे महिला कैद्यांना डांबले जाते अशा ठिकाणी भेट देऊन त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाप्रमाणेच राष्ट्रीय आयोगही केंद्र व राज्य शासनाला आपला वार्षिक अहवाल सादर करते. हे अहवाल लोकसभेत व विधानसभेत वाचले जातात. शासनाने केलेली किंवा योजलेली कारवाई तसेच आयोगाच्या सूचनांविषयी सुद्धा चर्चा केली जाते. महिला आयोगाला स्त्रियांचे शोषण तसेच कायदा व घटनेने दिलेली संरक्षणाची प्रकरणे तपासताना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाप्रमाणेच दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार जे आहेत ते प्राप्त असतात. ज्या पद्धतीने देश पातळीवर राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याच पद्धतीने राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे. भारत सरकारच्या अधिनियमांमध्ये राज्य पातळीवर महिला आयोग स्थापन करण्यासाठी तरतूद नसली तरीही महाराष्ट्र शासनाने राज्य विधिमंडळाच्या 1993 मधील एका अधिनियमान्वये राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य आयोग जो आहे तो स्थापन केलेला आहे.
या आयोगाची मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये स्त्रियांचा आत्मसन्मान व दर्जा सुधारणं, स्त्रियांना मिळणारी मानहानीची वागणूक थांबवून त्यात सुधारणांसाठी उपाय सुचवणं, स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होण्यावर लक्ष ठेवणं, स्त्रियांचा आत्मसन्मान आणि दर्जा सुधारण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करणं, हिंसाचाराचं निर्मूलन करणं हे या आयोगाचं प्रथम कार्य आहे आणि त्यामुळेच शोषण, बळजबरी, विनयभंगाच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन आयोग, पोलीस, संबंधित अधिकारी किंवा शासन यांना त्वरित कारवाई करायला भाग पाडते. या आयोगाच्या कार्यालयात मालमत्तेची प्रकरणं, हुंड्यांसाठी छळ, विवाहासंबंधी समस्या, हुंडाबळी, बलात्कार इत्यादी तक्रारींची नोंद केली जाते. स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आयोग कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू करण्यापूर्वी गरजू महिलांचे समुपदेशन करते. त्याकरता आयोगाच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये 1995 पासून समुपदेशन व मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू केले आहे. आयोगाने सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका व स्थानिक यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महिला व बाल विकास खात्याकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याने समुपदेशन केंद्र सुरू करण्यास सांगितले आहे. महिलांमध्ये कायद्याविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर शिबिरं देखील आयोजित केली जातात. अशा पद्धतीने महिला अधिकारांना प्रवर्तित करण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना व त्यांच्यासोबत भेदभाव करणाऱ्या चालीरीतींना व प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी धोरणाची सुसंगती म्हणून आयोगाची स्थापना झालेली आहे. महिलांवरील विविध अत्याचार व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने राज्यामध्ये 12 विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. विशेष न्यायालयाच्या व्यतिरिक्त ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे तिथे विवाह, संपत्ती, पोटगी व अज्ञान मुलांचे पालकत्व इत्यादी बाबी ठरवण्यासाठी कुटुंब न्यायालये गठीत केली आहेत. आयोग व विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या व्यतिरिक्त शासनाने महिला अधिकारांच्या प्रवर्तनासाठी अनेक सकारात्मक अशा उपाययोजना केल्याचे आपल्या लक्षात येईल.